नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये गणितामध्ये संख्या यावर आधारित काही उदाहरणं विचारली जातात. मग त्याच्यामध्ये अनेक क्रिया आहेत, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, त्रिकोणी संख्या, वर्गसंख्या, बरंच काही आहे की नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भागाकार. बघा, अगदी भागाकार नाही, पण बघा असे काही प्रश्न विचारले जातात, शाब्दिक प्रश्न, की ज्याच्यामध्ये आपल्याला क्रिया कराव्या लागतात. मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मग त्या कशा ओळखायच्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग बघा, भागाकार सर्वांना येतो, पण ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो की एखाद्या संख्येला एखाद्या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवली की त्याला पूर्ण भाग जाईल, त्यावेळेस आपण केव्हा काय केलं पाहिजे, कधी कधी आपण कसोट्यांचा वापर केला पाहिजे. आणि जर अगदीच नाही जमलं तर मात्र आपण काय केलं पाहिजे, तिथे भागाकार हीच क्रिया आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. आता बघा, इथे प्रश्न दिला आहे, 1056 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येस 23ने पूर्ण भाग जाईल. मग आपल्याला पर्यायसुद्धा असतात, जसे की बघा इथे पर्याय दिलेले आहेत. बघा, 3, 2, 9 आणि 4. इथे मी पर्याय लिहिते, 3, 2, 4 आणि 9 हे आपले काय आहेत, पर्याय आहेत. आता आपण काय करायचं, प्रत्येक पर्याय घ्यायचं का, अजिबात नाही. मग काय करूया, आपण 1056ला आधी 23ने काय करूया, भागूया. बघा, 1056ला आपण काय करूया, 23ने भागूया. मग आता काय करायचं तर बघा इथे आपण 23चा पाढा लिहून घेऊया. 23चा पाढा पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे. बघा, 23 एके 23, 23 दुने 46, 23 त्रिक 69, 23 चौक 92, 23 पाचा 115, 23 सक 138, 23 साता 161, 23 अठ्ठे 184, 23 नव्वे 207 आणि 23 दहा 230. हा झाला 23चा पाढा. आता बघा, आपण भाग घालूया. 23च्या पाढ्यामध्ये 105 नाही आहेत, 115 मोठे आहेत, मग त्याच्या अगोदरची संख्या 92, 1 2 3 4, मग 23 चौक 92. ठीक आहे, वजाबाकी करूया. 105मधून 92 वजा करूया. 5तून 2 गेले, 3 राहिले, 10तून 9 गेला, 1 राहिला आणि वरून हे 6 खाली घेतले, 136. आता बघा, इथं नीट निरीक्षण करा, 115 खूप लहान आहेत 136पेक्षा आणि त्याच्यानंतर 138 आहेत, म्हणजेच इथे पूर्ण भाग जाईल का, नाही. मग 136 पासून 138पर्यंत काउंट करा. 136, 137, 138, म्हणजे अजून किती संख्या कमी आहेत, 2 संख्या कमी आहेत. म्हणजे जर आपण बघा, इथे बघा 1056मध्ये बघा, इथे 1056मध्ये आपण 2 मिळवले तर उत्तर किती येतं यांचं, 6 आणि 2 7 8, 1058 येतं. मग आपण इथे लिहूया 1058 भागिले 23. मग सरकस 23 चौक 92, वजाबाकी आली 3 आणि वजाबाकी आली 13 आणि वरून घेतले हे 8. आता बघा 138 आहेत, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 23 सक 138, म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. केव्हा गेला, ज्यावेळेस आपण 2 मिळवले त्यावेळेस गेला. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1056मध्ये आपण 2 जर मिळवले तर त्या संख्येला पूर्ण 23ने भाग जाणार आहे. मग हे प्रश्न या पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, 457मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येस 5ने पूर्ण भाग जाईल. आता बघा, इथे खरं तर तोंडी प्रश्न आहे, कारण 5ने भाग म्हटले तर 5ची कसोटी आपल्याला काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे इथे एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जाणारच आहे. मग आता बघा, इथे आपण 7मध्ये 3 मिळवले तर 10 येतात, म्हणजे इथे एकक स्थानी 0 येणार आहे, म्हणजे 5ने भाग जाणारच आहे. जर त्याच्याऐवजी आपण 2 मिळवला तर 7 आणि 2 9, मग शेवटला जर एकक स्थानी 9 आला तर त्याला 5ने भाग जाईल का, नाही जाणार, त्याच्यामुळे हे येणार नाही. आता याच्यामध्ये जर इथे 5 मिळवले तर 7 5 12, म्हणजे एकक स्थानी 2 येईल. 2 जर एकक स्थानी असेल तर 5ने भाग जातो का, नाही जात, म्हणजे हे सुद्धा येणार नाही. 6 जर आपण याच्यामध्ये मिळवला, 457मध्ये 6 मिळवले तर बघा 6 आणि 6 12 आणि 1 13, एकक स्थानी 3 येईल, म्हणजे जाणार नाही. मग आपल्याला काय मिळवायला पाहिजे तर 3 हा अंक मिळवायला पाहिजे. मग बघा, म्हणजे भागाकारामध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, तुम्हाला जी कोणती ट्रिक सोपी वाटेल ती तुम्ही काय करायचे. 7 आणि 3 10, हाताला 1 6 आणि हे 4 4. मग बघा बरं, आता 460ला 5ने भाग घालवायचा आहे ना. मग 5 9 45, वजाबाकी केली 1 आली, वरून घेतला 0,
5 दुने 10. मग बघा बरं, वजाबाकी आली 0. मग उत्तर किती आलं आपलं? भागाकार 92. पण आपल्याला काय विचारलं, कोणता अंक मिळवल्यास? तर 3 हा अंक मिळवल्यास त्या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे 5ने. बघा, या पद्धतीने आपल्याला या प्रकारची शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.